चाळीसगाव मतदारसंघामध्ये भाजपाचं पारडं जड दिसतंय। त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण बघतोय यावेळेस चाळीसगाव मध्ये मंगेश चव्हाण भाजपकडून संभाव्य आमदार असू शकतात, तर उन्मेष पाटील ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात होते चाळीसगावात। तर चाळीसगाव मध्ये आपण बघतोय मंगेश चव्हाण यांना चाळीसगावच्या नागरिकांनी पसंती दिल्याचं दिसतंय। उन्मेष पाटील यांना मात्र चाळीसगाव मध्ये पराभवाला सामोरं जावं लागू शकतं अशी शक्यता असल्याचं इथं दिसतंय। नक्कीच तर मंगेश चव्हाण संभाव्य आमदार ठरण्यासाठी नेमकी काय कारण आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनंत शिंदे यांच्याकडनं। सुमारे 4.25 लाख मतदारसंख्या असलेल्या चाळीसगाव विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची व लक्षवेधी होत आहे। या निवडणुकीत भाजप महायुतीतर्फे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माजी खासदार व माजी आमदार उन्मेष पाटील हे प्रामुख्याने निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूण 8 उमेदवार असले तरी ही निवडणूक या दोघांमध्ये सरळ लढतीने होत आहे। या निवडणुकीमध्ये आतापर्यंतची मतदानाची जर टक्केवारी बघितली तर साधारण 60% मतदान झालेलं आहे। यात विजय कोणाचा होईल यावर जर आपण बघितलं तर मंगेश चव्हाण यांच्या विजयाची तशी दाट शक्यता व्यक्त होत आहे। आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरुवातीपासूनच आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामे करण्यावर भर दिलेला होता आणि राज्यात सर्वाधिक निधी उपलब्ध करणारे आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे। त्या माध्यमातून चाळीसगाव शहर असो तालुका असो अनेक भागामध्ये त्यांनी विकासाची कामं केलेली आहेत। तरुण ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी रायगड वारी, पंढरपूर वारी अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले आणि या सगळ्या याचा फायदा शिवाय ते ज्या पक्षात आहेत त्या भाजप सत्ताधारी पक्षातर्फे लाडकी बहीण योजनेसारखा लाभ देखील मतदारांना मिळालेला आहे। या सर्वांचा फायदा आमदार मंगेश चव्हाण यांना निश्चित होईल, परंतु मताधिक्य मात्र कमी असेल कारण दोन्ही उमेदवारांनी आपापला जोरदार प्रचार केलेला आहे। तरी देखील या निवडणुकीत मंगेश चव्हाण यांच्या संदर्भात विजयाची गणिते लावली जात आहेत।